9 गुरुवारचं उद्यापन आहे आमच्या घरामध्ये. श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आता ही आमची शेवटचा गुरुवार आहे आणि शेवटचा गुरुवार बरोबर श्रावण महिन्यात सुरू झाल्यानंतर आलेला आहे. खूप चांगला दिवस आहे आणि आता आम्ही पूजा वगैरे वाचणार आहे. इथून पुढं 9 कुमारिका जेवा वगैरे वाढायचं, त्यांची पूजा वगैरे करायचं, हे सर्व मी तुम्हाला दाखवेन. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागतोय. तर आता आमची पूजा वगैरे वाचून झालेली आहे, आरती वगैरे झालेली आहे आणि ह्या सर्व कुमारिका आहेत. आता ह्यांची पूजा वगैरे करायची आहे. कुमारिका खूपच हसत आहेत. आमच्या आईने आज स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे, तुम्हाला तर सर्व दाखवणार आहे. आता यांचं पूजन वगैरे कसं करतात हे तुम्हाला मी दाखवतो. तर आता कुमारिकांचं पाय वगैरे पूजा चालू आहेत. ती कडची आहे, तिचं नाव सोहरा आहे. तिला लागून हिचं नाव काय, कुंभार, गौरी कुंभार. त्यानंतर पटाडेचं नाव काय, प्रतीक्षा पटाडे. ही एक कुमारिका आहे, हिचं नाव काय, प्रांजल पटाडे. त्यानंतर समीक्षा कुंभार आणि पूजत आहे ती आमची भाजी आहे. ही आहे बघा आमची भाऊबंद जिजा. काय ही लय हुशार आहे पोरगी. आणि आता हे जिजाचं पाय वगैरे पूजा चालू आहेत. कुमारिका म्हणजे चांगलं असतं पूजलं. आणि 9 गुरुवार म्हणजे 9व्या गुरुवारी उद्यापन असतं. असं आमच्याकडं स्वामी समर्थांचं पूजन वगैरे छान प्रकारे केलं असतं. आमच्या घरातील हे पोस्टर बघू शकता, मी साडीचा व्यवसाय टाकलेला त्याचा हा पोस्टर आहे. आता पूजन वगैरे झालेलं आहे. त्यानंतर हळदी कुंकू लावायचा असतो. हे आमची आई आणि हा मी, तुम्हाला माहिती आहे. तर आता हळदी कुंकू लावायचा कार्यक्रम चालू आहे. पायाला हळदी कुंकू लावायचा असतोय आणि कपाळाला पण लावायचा असतोय. कुमारिका लेस हसायला आल्यात. अशा प्रकारे अशी पूजा केली जाते. 9 गुरुवारी तुम्ही पूजा वगैरे वाचू शकता, पुस्तक असतं. आणि जर तुम्ही पूजा केला तर तुमची जी मनातील इच्छा आहे ती पूर्ण इच्छा होते. मनापासून केली पाहिजे, भाव श्रद्धेने. अशा प्रकारे याचं पूजन असतं. आता पूजन झाल्यानंतर ना त्यांना भोजन वगैरे असतं. हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याच वेळात. आता आमची आई उत्कर्षाचं पायपूजन करत आहे. 9 कुमारिका झाल्यात उत्कर्षाला धरून. तर अशा प्रकारे हे असं पूजन वगैरे करतात. तुम्ही कोणी केलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ कुठून बघताय हे पण नक्की कमेंट करून सांगा. कुमारिकांचं दर्शन वगैरे घ्यायचं असतं पाया पडून. तर आता बघू शकताय कुमारिकासाठी म्हणजे आज आम्ही भोजन काय बनवलेलं आहे. हे 9 ताटं बनवलेले आहेत आणि भोजन काय बनवले आहेत तुम्ही बघू शकताय. पापड तळलेले आहेत, भजी बनवलेली आहे, वांग्याची भाजी केलेली आहे, परत चपात्या केलेल्या आहेत आणि इथं ही आम्ही शेवयाची खीर केलेली आहे आणि डाळीची आमटी मस्तपैकी केलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारचं हे भोजन वगैरे आम्ही केलेलं आहे. तर आता आमची आई ताटं वगैरे बनवत आहे. हां. आणि ही आमची इकडं साईडला पूजा वगैरे मांडलेली आहे. ही पूजा पण बघू शकता कशी मांडलेली आहे. आणि हा आमचा नैवेद्य अशा प्रकारे हे केलेलं आहे. तर आता हे ताटं वगैरे झाल्यानंतर ना त्या कुमारिकांना जेवण वगैरे वाढायचं अशा प्रकारे हे असतं. परत जेवण वाढून झाल्यानंतर ना पुढचं पण काय प्रोसेस आहे हे पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता फायनली ह्यांचं परिपक्व भोजन तयार झालेलं आहे. ताटं वगैरे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता भोजन वगैरे कशा प्रकारे आहे. नक्की कमेंट करून सांगा. आमच्या आईने स्वयंपाक बनवलेला आहे खूप छान. भोजन झाल्यानंतर ना त्यांना एक केळं वगैरे वाटप चालू आहे. त्यानंतर ना केळं वगैरे वाटण्यासाठी चालू आहेत. केळं वाटून झाले की त्यांना तर अशा प्रकारे हे केळं वगैरे वाटायचं चालू आहे. भोजन झाल्यानंतर ना केळं एक वाटतात त्यांना कुमारिकांना. आणि केळं वाटून झाल्यानंतर ना अजून एक प्रोसेस असते. आई हे या वाट, हे दक्षिणा द्यायची असते. वाट की तिकडनं उत्कर्षाकडनं वाच की. तर आता दक्षिणा त्यांना वाटायची असते. अशा प्रकारे
हे असं उद्यापन होतं. तर तुम्हाला उद्यापन कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडल्यानंतर ना फॉलो करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे सगळे स्वामी भक्त आहेत. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लागते. सप्लाय शे. जय हिंद जय महाराष्ट्र. हा वाज 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 लेस 2 झाल्यात. सुरुवातीला हसायला जा आणि ह्यानंतर ना दर्शन घेणे. अशा प्रकारे हे असं असतं. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला.